किशोर कुमार हिंगणे सर आपणास विनंती आपण व्यक्त व्हावं. जय ज्योती, जय क्रांती, जय सावता, जय मल्हार, जय उमेश. बऱ्याच वर्ष तर मी बारामती सोडून बरेच वर्ष झाले, पण काय इंदापूरची नाकच वेगळे होते आणि पुन्हा एकदा मला फिरून माझ्याच गावाकडे यावं लागलं. कारण संस्कार तुम्ही दिलेलं म्हणजे बारामतीकरांनी मला म्हणजे बारामतीत जेवढं प्रेम मिळालं नाही तेवढं इंदापूर तालुक्यामध्ये मी फिरलोय. आता मला इथं मी खूप चेहरे ओळखतोय पण नावं विसरलोय. पण का कुणास ठाऊक दीड एक वर्षापूर्वी ज्या वेळेस समजलं की अन्याय होतो, एक विशिष्ट पद्धतीने अन्याय होतोय, तो जाणून बुजून केला जातोय. अनेक वर्षातून गुलामगिरीतून बाहेर पडलो, पुन्हा गुलामगिरीत आपल्याला ढकलून दिलं जातंय. वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं, शांत विचार केला आणि ठरलं माझं की आता बस, पैसे कमवले, मुळात वेतनीच देवानी भरपूर दिलं, मी कमवलं, पण समाजाची दुर्दैवी अवस्था एक काळ आपल्यावर होती. पुन्हा आता हे प्रस्थापित मिळून पुन्हा आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन चालले. पद्धती फक्त बदलले, वेगळं काहीच नाही. खरंच आपलं आरक्षण नाही, आपलं अस्तित्व संपलेलं. तर मग निघायचं का मुंबईला? जायचंय का मुंबईला? येणार का मुंबईला? लक्षात घ्या, अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष दीड वर्ष मी त्यांच्याबरोबर आणि या इंदापूरकरांमध्ये स्पार्क आहे सर. इंदापूरकरांनी परिवर्तन, प्रचंड परिवर्तन दिले, प्रचंड राजसत्ता बदलल्या तिथं. पण आता राजसत्ता बदलायची वेळ नाही राहिली, आता आपल्याला वापरायची. त्याच्यामुळं 1 सप्टेंबरला हजारोंच्या संख्येने, मी आता मोबाईलमध्ये तेच पाहत होतो, 4 दिवसात इंदापूरचा आकडा फक्त यायचा आहे माझ्याकडे, नियोजनामध्येच आहे मी. 4 दिवसामध्ये बारामती, दौंड, राशी, कर्जत, नीरा या ठिकाणावरून 519 गाड्यांची नोंद झालेली आहे. आता इंदापूर याच्यात किती भर घालतंय, पण या गाड्या पहा कशा आहेत बरं का, नावासकट, गावासकट याची आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतंय, माझी गाडी ऐन वेळेला गाडीच सापडत नाही. इंदापूरवाल्यांकडून हे अपेक्षा नाही. इंदापूरवाल्यांनी यादी वाईज कळवावं. 1000 गाडी, पहा मी काय म्हणतोय, 1000 गाडी 31 तारखेला आपल्या या 4 तालुक्यातून पाटसच्या टोल नाक्यावरती आलीच पाहिजे. अरे समजतात का हे भ्रष्टाचार राज्य करते आपल्याला. ओबीसी जर एक कोटला ना, गेले आमदार गेले, खासदार गेले, सगळे जातील. आमच्या न्याय हक्काला हिसकवू नका, आमच्या न्याय हक्काला हात घालू नका. नाहीतर ओबीसी जर एक कोटला ना तर राज्य सत्ता पलटून टाकू. इंदापूरनी बऱ्याच राज्य सत्ता पलटले. वेळ आली आहे एकजूट होण्याची. त्याच्यामुळे सर्वांनी एकजूट व्हा, गावगाड्यामध्ये जाऊन बैठकी घ्या. सगळा समाज, आता जात नाही बघायची, आपण ओबीसी म्हणून एक यायचं, ओबीसी म्हणून, आणि सगळ्यांनी एकत्र यायचे. छोट्या छोट्या गाववाड्यावर वस्तीवर जावा, पाणीवर बोलवा लोक आणि संघटित व्हा. जय ज्योती, जय क्रांती, जय ओबीसी, जय बहुजन.